इंटरव्ह्यू घेतोय. कर्णधार कोण आहे? समोरच ना. तर कोच की कर्णधार चालेल, कोणीतरी द्या प्रतिक्रिया. सर्वप्रथम आमच्या इथं कुठं जास्त आवाजाचं रेकॉर्डिंग केलं जाणार नाही आणि पाठवलं जाणार नाही कुठं. आज खूपच अभिमानास्पद हे कारण अशा खेळाडूंचा मला एक छोटासा इंटरव्ह्यू घेण्याचा योग येतोय. उरणच्या भूमीमध्ये किशोरवयीन मुलींचं हे पहिलंच कबड्डीचं आयोजन आणि या आयोजनाबद्दल आणि खरं तर आपल्या सांघिक कामगिरीबद्दल थोडंसं आम्हाला सांगू इच्छिता. नक्कीच आयोजन खूप चांगलं केलंय, ग्राउंड पण मस्त बनवलंय. त्याच्यानंतर राहायला पण आम्हाला खूप चांगलं दिलं. आम्ही सगळ्यात आधी आमचा संघ आला इकडे, त्यावेळेस आम्हाला चांगलं आमचं म्हणजे आम्हाला पाणी वगैरे दिलं, बसायला जागा वगैरे दिली. आता या उन्हात थांबायला लागलं असतं आम्हाला. आणि संघाबद्दल सांगायचं झालं तर गेले 8 वर्ष आम्ही रायगड जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवतो. त्यामागे नक्कीच पूर्ण संघाचे आणि आमच्या मागे सूर्यकांत ठाकूर सर असतात, ते पूर्णपणे लक्ष देतात. त्याच्यामुळे आम्ही आज इथपर्यंत आहोत. आज इतके वर्ष झालं खेळतोय आणि असंच पुढे पण आम्ही मेहनत करत राहू आणि संघावर खेळायचा प्रयत्न करू. थँक्यू. नक्कीच, कारण सूर्यकांत ठाकूर सरांचं नाव घेतले. राज्य पातळीवर छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार प्राप्त हे व्यक्तिमत्व जर तुमचं मार्गदर्शक असतील तर तुमचा संघ कुठेही कमी पडणार नाही. अंतिम फेरीमध्ये काय आपली रणनीती किंवा विजयाबद्दल अपेक्षा? कारण आम्ही जेव्हा नाणेफेक करतो, क्रिकेटचं समालोचन जास्त करतोय, त्यावेळी विचारतो काय रणनीती असेल, मुख्य कोणत्या तुमच्या रेडरवर किंवा डिफेंडरवर जास्त भरोसा असेल? आता सिद्धिविनायक शहापूर हा संघ एक नवोदित संघ आहे. त्यांच्यासोबत खेळताना नक्कीच आम्ही आमच्या रणनीती ठरवल्या, त्या अशा आता सांगू शकत नाही. खेळताना तर तुम्हाला दिसतीलच आणि अपेक्षा आहे की त्या पण चांगली टफ मॅच खेळतील आमच्यासोबत आणि आम्ही पण चांगलं खेळू त्यांच्यासोबत. बघू रिझल्ट काय लागतो. आमच्याकडूनही शुभेच्छा असतील, परंतु मी नांदगाव संघाला देखील मगाशी सल्ला दिला, कारण समोरच्या संघासमोर तुम्ही एक मनाने हरू नका. खेळाच्या मैदानावर उतराल ना तर जिंकण्याच्या ईर्षेने उतरा. यश तुमच्या पाठीशी, तुम्हाला नक्कीच यश मिळेल. शुभेच्छा असतील. वळतोय या संघाकडं. खरं तर कर्णधार कोणीतरी एकीने बोला, फक्त खेळच. नक्कीच तुमच्या संघाचा एक थोडासा परफॉर्मन्स आणि या ग्राउंड बद्दल किंवा या आयोजनाबद्दल खरं तर हे जे ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल, आम्हाला देखील आनंद होतोय किंवा या भूमीमध्ये क्रिकेटच्या मी शेकडो मॅचेसचं समालोचन निवेदन केलं असेल कार्यक्रमाचं, परंतु कबड्डीचा थरार हा पाहूयास आज खऱ्या अर्थाने. याचं मला तर वाटतंय मी जे ठाकूर सर किंवा या इंग्लिश मीडियमच्या सर्व सहकार्यांना सांगू इच्छितो की याचं थोडंसं अवेअरनेस जास्त व्हायला हवा होता, कारण आणखी प्रेक्षक आपल्याला लाभले असते किशोरवयीन मुलींचा हा सामना पाहण्यासाठी. तर आपल्या संघाचा परफॉर्मन्स आणि आजपर्यंत आपल्या संघातील काही जिल्हा पातळीवर किंवा राष्ट्रीय पातळीवर जर खेळाडू गेले असतील तर त्यांचाही थोडासा परिचय आणि आजच्या या लढतीबद्दल, विजयाच्या अपेक्षेबद्दल. रणनीती जशी ते सांगणार नाही तसं तुम्हीही सांगणार नाही, म्हणजे बोलणं कमी खेळ जास्त. अशा प्रकारे आपण त्यांना दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. या कबड्डी सामन्यांसाठी जे पंच, जे मार्गदर्शक कोच म्हणून लाभलेले आहेत त्या सर्वांचं पुन्हा एकदा जे ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूलच्या माध्यमातून आम्ही स्वागत करतोय आणि अंतिम सामन्याला शहापूर तसेच कर्नाळा या दोन्ही संघांना शुभेच्छा देतोय. वळतोय आमच्या निवास गावण सरांकडे. नक्कीच वाटतं सर अतिशय चांगल्या पद्धतीने प्रयत्न या ठिकाणी करतात दिसत. पुन्हा एकदा शहापूर संघाचे एका रेडर 3 नंबरची जर्सी परिधान केलेली रेडर ते एक चांगल्या प्रकारचा खेळ करताना या ठिकाणी दिसत आहे. आपल्याला सर्व प्रेक्षकांचं मात्र या ठिकाणी मनोरंजन करताना दिसत आहे. प्रयत्नामध्ये मात्र काही सफल होत नाही आणि एक गुणाची बढत मात्र कर्नाळा संघाला मिळत आहे. पुन्हा एकदा कर्नाळा संघाची रायडर जी आहे ती रायडर एक चांगल्या पद्धतीचा खेळ करताना दिसत आहे. आपल्याला एक आपण तो मॅ परंतु तिच्या प्रयत्नाला मात्र काही यश मिळत नाही. चांगल्या प्रकारची बढत जी आहे ती बढत कर्नाळा या संघाकडे आहे. पुन्हा एकदा
शहापूर संघाची रायडर 5 नंबरची जर्सी परिधान केलेली रायडर जे ते एक चांगला खेळ करण्याचा प्रयत्न दिसत आहे आपल्याला. एक मारण्याचा प्रयत्न परंतु एक करण्याचा प्रयत्न आणि मात्र या ठिकाणी तिचं आव्हान जे आहे ते आव्हान मात्र संपुष्टात आलेलं आहे. अशा पद्धतीने एक सर आपल्याला रोडच्या माध्यमातून एक घोषवाक्य ऐकायला भेटते, नजर हटी दुर्घटना घटी. इथं जर रेडरचं दुर्लक्ष झालं तर डिफेंडर येऊन आपली टॅकल म्हणजे पकड मजबूत करतात. अशा प्रकारचं आता 2 वेळा झालेलं आहे. टाइम आउट नाही करण्याला ना एक गुण करणाऱ्याला आणखी 16 नंबरची जर्सी शहापूर संघाची ही किशोरवयीन महिला कबड्डीपटू. तीनवर खेळते निघू नको. कर्नाला संघाच्या आजवरच्या कारकिर्दीबद्दल ऐकलं, खूप छान वाटलं. जिल्हास्तरीय राज्यस्तरीय आणि पारितोषिक बाहेर खेळते पूर्ण बाहेर. आवाज वाढला जेवढ्यात का देव पोच तरी आवाज वाढेल. वर्तक सर, आपण जर ऑब्झर्वेशन केलं असेल तर ही 12 नंबरची जर्सी खेळाडू जी आहे ही खेळाडू नेहमी एक चांगल्या प्रकारचा खेळ करतो आणि आता मात्र या ठिकाणी टेकल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी असफल होताना दिसत आहे. सॉरी, एक गुणांचा बेनिफिट जो आहे तो बेनिफिट मात्र कर्नाला या संघाला मिळत आहे आणि कर्नाला संघ आता पोहोचतो 6 गुणावर. एक चांगल्या प्रकारचा पकड म्हणावे लागेल आणि 1 गुणाचा बेनिफिट पुन्हा एकदा कर्नाला संघाला मिळत आहे. आता मात्र 1+2 अशा परिस्थितीत लोन चढते, 3 गुण मिळतात आणि कर्णाला सुरुवात होत आहे. पहिली रेड होते कर्णाला संघाकडून. अंतिम सामना कर्णाला विपक्ष शहापूर या 2 संघांमध्ये एक महत्वपूर्ण लढत. प्रेक्षकांचा प्रतिसाद थोडासा कमी झालेला आहे कारण इथं जो यजमान संघ आहे हा पराभूत झाल्या कारणाने येथील प्रेक्षक, जर तो संघ जिंकला असता तर कदाचित प्रेक्षक आणखी वाढले असते. खूप छान, अत्यंत खोलवर चढाई. मला आठवते पहिला सामना खेळताना याच खेळाडू थोडासा इथं गडपडला होता, डोकं आपटलं होतं, परंतु 1 गुण प्राप्त करून आपल्या संघाला खात्यावर गुण कर्णाला 1 आणि शहापूर संघाला आपलं खातं उघडायचं आहे. 12 नंबरची जर्सी आणि ट्रॅक्स प्रदान केलेला हा खेळाडू खरं तर बहुतांश म्हणजे 80% रेड याच खेळाडूच्या माध्यमातून होतात. 1 बोनस गुण कर्नाला संघाला पुन्हा एकदा 2 गुण प्राप्त होतात. सगळ्या प्रकारचे टॅकल करण्याचा प्रयत्न, परंतु रेडर मात्र अपयशी होतोय. तरी संपलेले नाही कारण हा खेळ कधी कमबॅक करण्याची क्षमता असलेले खेळाडू जर आपल्याकडे असतील तर खेळामध्ये नक्कीच पुनरागमन करण्याची संधी प्राप्त होते.
जसं वर्तक सर क्रिकेटमध्ये म्हणतात क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टेनिटी, तसं कबड्डीमध्ये सुद्धा आपण म्हणू शकतो कबड्डी इज अ गेम ऑफ अनसर्टेनिटी. इतकं नसेल, क्रिकेट हा शेवटच्या क्षणी म्हणजे अनिश्चिततेचा खेळ असं म्हटलं जातोय. ज्याला कारण आहे, कारण तर शेवटच्या षटकामध्ये 36 धावा, ज्या कधी कधी आपल्याला वाटतंय का अशक्यप्राय, ते सुद्धा आव्हान शक्य झालेलं आहे. इथं मात्र असं असतं की एका मिनिटाचा खेळ जर बाकी असेल आणि एखाद्या संघाची आघाडी जर साधारणतः 10हून अधिक गुणांची असेल, तर एका मिनिटामध्ये फार फार तर 3 रेड होतात आणि 3 रेड मध्ये 10 गुणांची कमाई. म्हणजे जो 10 गुणाने पुढे गेला आहे, शेवटची मिनिटं किती शिल्लक आहे त्याच्यावर अवलंबून असते आणि तो जवळजवळ संघ हा विजयी झालेला असतोय. नक्की ते एक चांगल्या प्रकारचा खेळ जो आहे तो खेळ मात्र या ठिकाणी कर्नाला 15 संघ करताना दिसत आपल्या फायनलच्या अंतिम लढतीमध्ये चुरशीच्या सामन्यामध्ये आणि एकदम मारण्याचा प्रयत्न हा आहे पाठलाग. 1 गुण आणखी 15 गुण झालेले आहेत करणाऱ्याचे. प्रेक्षक सुद्धा या सामन्याचा मनमुराद आनंद लुटताना प्रेक्षकांनी मात्र या ठिकाणी दोन्ही संघाचं मनोबल जे आहे ते मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करायचा आहे. पण कोणाला बॉल राहिल्या. आता मात्र पुन्हा लोन होण्याच्या मार्गावर. अरे आवाज कमी करा रे बाबा, किती आवाज करताय. काय नाही करत, तुला करू दे. मनकडून 3 पॉइंट घ्या. कोणाला 7 इन टाइम हो गया. टाइम हो गया. भारतचा रेकॉर्ड आहे. मला तर वाटते पहिल्या लढतीमध्ये जर पाहिलं आपण निवास सर, की जेव्हा आपला आवरे संघ जिंकत आला होता, जास्त पॉइंट होते, तेव्हा आपल्या सरांनी प्रशिक्षकांनी अनेक खेळाडूंना चढाई करण्याची संधी दिली, रेड करण्याची संधी दिली. तसे मला तर वाटते कर्नालांना देखील आता काही खेळाडूंची चढाई आम्हाला पाहण्याची संधी द्यावी. एकच रेडर आज सुरुवातीपासून आम्ही पाहतोय, एक रेडर शिवाय रेड होत नाही. तर नक्कीच त्या रेडरनी चांगल्या पद्धतीचा खेळ खेळ मात्र आपल्या जी काही गुणवत्ता जी आहेत, आपला जो काही स्टँडर्ड जो आहे तो स्टँडर्ड दाखवलेला आहे, तोच तीच खेळाडू. खरं बोला, खरं बोला. मोबाईल घेऊ नका. 2 गुण लवचिक ठरतील. आपण पाहायला गेलो तरी चांगल्या प्रकारचे चांगल्याचे संघ म्हणावं लागेल, एक तर्फे संघ म्हणावं लागेल. या आवरे गावच्या मैदानावर खेळताना दिसत आहे. एका शापूरची रेडर चांगल्या प्रकारचा प्रयत्न म्हणावा लागेल, एक उचकावणी करण्याचा प्रयत्न म्हणावा लागेल, परंतु त्यामध्ये काहीतरी यश मिळत नाही. मला वाटतं की एकतरी मी गडी बाद करेन, परंतु मात्र दिसत नाही. त्या ठिकाणी मात्र टॅकल करण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी शापूर संघाचे एक खेळाडू ज्योती खेळाडू मात्र बाद होताना दिसत आहे. अशा प्रकारे लोन आणि 2 हे म्हणतात सुपर रेड. 3 पॉइंट अधिक बोनसचे 2 म्हणजे 5 पॉइंट झाले. एकूण गुणसंख्या 28 आहे. 29 गुण. अगदी आपण जर पाहिलं तर 1 साइड गेम. आता मात्र आपल्याला दुसऱ्या खेळाडूची रेड पाहावयास मिळते, 6 नंबरची जर्सी. या 29 पॉइंट मध्ये एकही रेड एक आणखी गुण 30 गुण. मला वाटते आता
शहापूरच्या खात्यामध्ये गुण प्राप्त होईल असं वाटते. देव पाटील सर मार्गदर्शक या संघाचे नक्कीच. सर भविष्यवाणी देव पाटील सर की एक गुण जरा खातं खोललंय. आता मात्र या वर्तक सर खात्यासाठी बऱ्याचशा प्रेक्षकांचा प्रतिसाद हा दुसरा गुण असेल. आणि पुन्हा एकदा दुसऱ्या बऱ्याचशा बडत पात्र मिळाले शहापूरच्या संघाला आणि आमच्या प्रेक्षकांमधून शहापूर संघाचं मनोबल वाढवण्याचं काम करत आहेत. आता मात्र शहापूर संघाला एखादा खेळाडू गमावू नये अशा प्रकारच्या अपेक्षा असतील, पण ती अपेक्षा पूर्ण ठरली कारण त्यांचा सुपर रेडर खऱ्या अर्थाने इथं जिवंत होऊन परत येतोय. सफलता आहे. बोलणं पुढं खेळते. आणखी एक गुण शहापूर संघाच्या पारड्यात. हा डिफेंडर पकडपट्टू एकदा चांगली पकडपट्टू ही खेळली 5 नंबरची जर्सी घातलेली. कोणच घ्या. बत्तीस 4 अशा प्रकारची गुणसंख्या. नक्कीच म्हणतात सर कबड्डीमध्ये कौशल्य काय असावं हे कर्नाटक संघाकडून आपण शिकून घ्यावं. एक चांगल्या प्रकारचा खेळ त्या ठिकाणी कर्नाटक संघ जो आहे तो संघ या आवडीच्या क्रिकेट मैदानावर मध्ये सध्याचं जर वातावरण पाहिलं ना तर भारतीय निवड समिती पुढे एक प्रश्नचिन्ह आहे की कोणत्या खेळाडूची वर्णी लावावी. सध्या जर पाहिलं तर 15 वर्षीय वैभव सूर्यवंशी अगदी IPL ची सर्व रेकॉर्ड एका या आयोजनामध्ये केलेली आहे. नक्कीच वय 15 वर्ष आणि सगळ्या प्रकारचे रेकॉर्ड्स मात्र वैभव सूर्यवंशी या नवोदित खेळाडूला 15 वर्ष वयामध्ये सर्वाधिक षटकार जिंकण्याचा विक्रम जो आहे एक इनिंगमध्ये 12 षटकार. म्हणजे जे क्रीज गेला सुद्धा अशा प्रकारचं कौशल्य आहे ते कौशल्य या ठिकाणी पाहायला मिळत आहे आपल्याला. पॉइंट आणि गलीचं क्षेत्ररक्षणच असं की तिथं विद्युत चपलाईनं क्षेत्ररक्षण करणारा क्षेत्ररक्षक हवा असतोय. काही काल त्या क्षेत्रामध्ये भारताचा युवराज सिंग देखील किंवा बाउंड्रीवर जर आपण पाहिलं तर एक चप्पल असा क्षेत्ररक्षक होता पूर्वी ज्याला जास्त काळ क्रिकेट खेळताना यशपाल शर्मा हातामध्ये स्टीलचं कडं असायचं. चांगलं क्षेत्रातली होती कारण 96, 97, 98 धावांवर असताना T20 मध्ये शतक करायची संधी असताना वैभव एक छोट्या छोट्या चुका करून बाद झालेला आहे. त्यामुळे वैभवचे वडील नाराज झाले, प्रतिक्रिया दिली, परंतु वैभवनं सांगितलं की मी स्वतःसाठी खेळत नव्हतं तर संघासाठी खेळत होतो. शेवटच्या सामन्यामध्ये थोडं अश्रू आणावं झाले, डोळ्यातून अश्रू आले त्याच्या आणि तो म्हटलं की त्याला एक निवेदकाने प्रश्न विचारला की तुला काय वाटलं नाही की नाही नक्कीच आपल्याचं दुःख आहे परंतु माझे अजून कपाट मी रिकामी ठेवली त्याच्यामध्ये मी आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक बक्षिसं मिळवण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. या ठिकाणी आपण सामन्याकडे चांगल्या प्रकारचा खेळ जो आहे तो खेळ करणारा संघाला आपण दाखवला आणि त्याच मी ज्या रायडरचं नाव घेत आहे 12 नंबरची जर्सी परिधान केलेली रायडर चांगल्या प्रकारची रायडर म्हणावी लागेल. अतिशय चांगला खेळ करणारे रायडर म्हणावं लागेल. एक करणारा संघाचं ते काही गायकवाड म्हणून आहे त्या खेळाडूने केलेले आहेत की सीमारेषेच्या बाहेर ठराविक अंतरावर षटकार जो आहे ते 8 कार पण द्यावा, 8 धावा द्याव्यात आणि तो विचाराधीन देखील आहे कारण ISPL मध्ये 8 धावा दिलेल्या आहेत.
नियम होता ISPL मध्ये. आता नियम, परंतु त्याची बाउंड्री लिमिट्स हे ठरवावं लागेल आधी. हो, ठरवलं होतं ISPL मध्ये. आपल्या मला तर ते आपल्याच रायगडच्या खेळाडूने 2 अटकर मारलेले होते. म्हणजे नक्कीच सर्वांना वाटलं होतं की मैदानावर एक चुरशीचा सामना आपल्याला पाहायला मिळेल, परंतु सामना जो आहे तो एकतर्फी झुकवण्याचा भीम पराक्रम जो आहे तो पराक्रम मात्र या ठिकाणी आपल्याला करणारा संघ जो आहे तो संघ करताना दिसत आहे. एक चांगल्या प्रकारचे जायला म्हणावे लागेल, परंतु नाही तिच्या प्रयत्नामध्ये अपयश येत आहे आणि एका गुणाची बढत जी आहे ती बढत मात्र करणाऱ्या संघाला मिळत आहे. वन प्लस 2 म्हणजे 43 गुण होतील. आणि सामना इथं संपतोय. अंतिम सामन्याचा विजेता अर्थातच कर्णाला हा संघ ठरतोय आणि उपविजेता म्हणजे द्वितीय क्रमांकाचा मानकरी शहापूरचा संघ, तर तृतीय क्रमांकाचा मानकरी नांदगाव आणि चतुर्थ क्रमांकाचा मानकरी हा औरे संघ. चारही संघांचं अभिनंदन. ताबडतोब पारितोषिक वितरणासाठी मान्यवर व्यासपीठावर बसून घ्यायचं आहे. मान्यवर आणि सर्व पंच वगैरे व्यासपीठावर यायचं आहे. गणपती बाप्पा मोरया. बजरंगबली की जय. यासाठी निरीक्षक म्हणून लाभलेले आदरणीय सूर्यकांत ठाकूर सर, मी आपल्याला विनंती करतोय की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे की या सामन्यांना आपण निरीक्षक म्हणून लाभलेत. आपण छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय पुरस्कार आपल्याला प्रदान झालेला आहे. अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आज आपल्याला निरीक्षक म्हणून लाभलेले आहेत. मनापासून त्यांना धन्यवाद देतोय विद्यालयाच्या वतीनं. आणि वामन ठाकूर सर, आपल्याला विनंती असेल की सूर्यकांत ठाकूर सर यांना सन्मानित करायचं आहे. तसेच वर्तक सर, आपण हा दिवसभर स्पर्धेचा थरार पाहत आहोत. या स्पर्धेसाठी अगदी भोजनाची व्यवस्था जी आहे ही व्यवस्था शाळेतर्फे ज्यांच्या घरामध्ये केली होती ते आमचे मित्र सुजय गावड आणि त्यांच्या मिसेस पल्लवी गावड यांचे खरंच मनपूर्वक आभार. चांगल्या पद्धतीची भोजन व्यवस्था जी आहे ही भोजन व्यवस्था आपल्या घरामध्ये सर्व मान्यवर पाहुणे तसेच आमचे खेळाडू यांनी या भोजनाचा आस्वाद त्या ठिकाणी घेतलेला आहे. धन्यवाद. अन्नदाता सुखी भव या उक्तीप्रमाणे अगदी छान भोजनाची व्यवस्था. सूर्यकांत ठाकूर सर यांना सन्मानित केलं जाईल, कारण हे व्यक्तिमत्व असं आहे की राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार प्राप्त हे व्यक्तिमत्व. मी वामन ठाकूर सर आपल्याला विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते सरांना सन्मानित करायचं आहे. जोरदार ताल्या सरांसाठी, कारण कबड्डीच्या या मैदानावर अशी व्यक्तिमत्व आणि आज प्रथमच झालेल्या या पूर्व विभागातील या स्पर्धेमध्ये असं व्यक्तिमत्व आज आपल्याला निरीक्षक म्हणून लाभले. तदनंतर या सामन्यासाठी पंच म्हणून कार्यरत असणारे आदरणीय विश्वनाथ पाटील सर आपल्यालाही सन्मानित केलं जाईल. मी पुन्हा एकदा वामन ठाकूर सर आपल्याला विनंती करतोय की या सामन्यासाठी पंच म्हणून असलेले विश्वनाथ पाटील सरांना आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करायचं आहे. नक्कीच वर्तक सर, अतिशय चांगल्या पद्धतीचं पंचगिरीचं काम जे आहे ते काम अतिशय चोखपणे बजावण्याचं काम जे आहे ते काम ह्या सर्व पंच मंडळींनी या दिवसभर केलेलं आहे. त्यांचं खरंच मनपूर्वक त्याचे एकूण सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे. विद्यालयाचं सन्मान चिन्ह. तदनंतर पुढील सन्मानाकडे बोलतोय. दुसरे पंच या आयोजनासाठी या कबड्डी सामन्यांसाठी लाभलेले आदरणीय अनुराध पाटील सर यांचाही यथोचित सन्मान केला जाईल. अनुराध पाटील सर, आपणही यायचं आहे आणि आपला शुभ सन्मान ठाकूर सरांच्या शुभ हस्ते स्वीकारायचा आहे. वामन ठाकूर सर आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतोय विद्यालयाच्या वतीनं आज या सामन्यासाठी लाभलेले पंच अनुराध पाटील सर यांनाही सन्मानित आपण करायचं आहे.
तदनंतर पुढील सन्मान असेल या सामन्यासाठी तिसरे पंच म्हणून लाभलेले आदरणीय भालचंद्र पाटील सर. भालचंद्र पाटील सर आपलाही शुभ सन्मान केला जाईल. पुष्पगुच्छ घ्या सर, बुके घ्या हातात. हा घ्या. तदनंतर पुढील सन्मान असेल या सामन्यासाठी लाभलेले चौथे पंच अर्थातच आदरणीय जयेश पाटील सर. जयेश पाटील सर आपलाही शुभ सन्मान केला जातोय. छान पंचांची कामगिरी आपण या सामन्यामध्ये या आयोजनामध्ये कबड्डीचा थरारा पाहाव्यास मिळाला. असतील यामध्ये सर्वोत्कृष्ट रीडर, सर्वोत्कृष्ट पकडपट्टू आणि सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणजे जो मॅन ऑफ द सिरीज ज्याला म्हटलं जातं अशा प्रकारे. तर सर्वप्रथम जर गुणलेखकाने रेडरचे पॉईंट वगैरे किंवा काउंट केले असतील, ते आकडे जर मिळाले असतील अवेलेबल, तर पॉईंट वगैरे काही प्रत्येक खेळाडूचे आहेत नाही ना? ओके. तर जोरदार टाळ्याने स्वागत करूया या सामन्यातील उत्कृष्ट रेडर. कोणी गेस करू शकेल? पाहायचं आहे कोणी खेळाडू गेस करू शकतील? सांगूया. जे जे ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूलची जागृवी सर्वोत्कृष्ट रेडर उत्कृष्ट रेडर म्हणून मी आमंत्रित करतो आणि आदरणीय सिंधुताईंना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते उत्कृष्ट रेडर तिघांनी आपण उभं राहायचं आणि आमच्या उत्कृष्ट रेडरला एक सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे. सन्मान चिन्ह आणि काही एक धनराशी म्हणजे कॅश प्राइज देखील आहे जे बंद लिफाफ्यामध्ये आहे सध्या. तदनंतर या संपूर्ण मालिकेतील उत्कृष्ट पकडपट्टू सांगू शकाल? पकडपट्टू सिद्धिविनायक संघाची, आता टाळ्या थांबतील कारण सिद्धिविनायक संघ 2 आहेत. सिद्धिविनायक शहापूर संघाची हर्षदा नाव आहे. हर्षदा उत्कृष्ट पकडपट्टू सिद्धिविनायक शहापूर संघाची हर्षदा. तिन्ही मान्यवरांनी हा सन्मान करायचा आहे. आमचे लह पाटील सर देखील या खेळाडूच्या समवेत, कारण एक उत्कृष्ट म्हणजे खेळाडू मार्गदर्शक या संघाच्या सतत पाठीशी उभे असतात. तदनंतर या संपूर्ण मालिकेतील ज्याला मॅन ऑफ द सिरीज असं क्रिकेटमध्ये म्हटलं जातोय, सर्वोत्कृष्ट कबड्डीपट्टू नाव कर्नाला संघाची कनन पाटील. कनन पाटील अगदी आपल्या संघासाठी एक आत्मविश्वासानं हा विजय. पालक देखील आलेले आहेत तिचे.
नक्कीच आज या पालकांची छाती देखील अभिमानाने त्यांचा देखील ऊर भरून आला असेल, कारण एखाद्या व्यासपीठावर आपल्या मुलीनं आपला नावलौकिक वाढवावा यापेक्षा ती अभिमानाची गोष्ट काय असेल. आपल्या पालकांसमवेत कनन पाटील या किशोरवयीन महिला कबड्डी सामन्याची सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरते. तदनंतर सांघिक बक्षीस वितरणाकडं कनन छोटीशी प्रतिक्रिया अपेक्षित आहे तुझ्याकडनं. आज खरं म्हणजे उरणच्या या मातीमध्ये हा मैदानी खेळ आहे आणि या उरणच्या मातीमध्ये खेळताना सर्वप्रथम तुला कसं वाटलं? नमस्कार. जे ठाकूर कबड्डी क्लब आयोजित जिल्हास्तरीय महिला कबड्डी स्पर्धा आयोजन खूप छान होतं खरंच. जवळ एकदम तोंडाला राहण्याची सोय सुद्धा खूप छान होती. आणि सांगायचं झालं तर थोडं बोलते माझ्या संघाबद्दल. नक्कीच. प्रयत्न माझे असले तरी पाठिंबा ठाकूर सरांचा आहे. प्रयत्न माझे असले तरी पाठिंबा ठाकूर सरांचा आहे. खचून गेलीच कधी तर सोबतीला हात द्यायला ताईचा आहे. आज इथपर्यंत पोहोचण्याचं कारण फक्त संघ माझ्या सोबत आहे. काही मिळाल्याची अपेक्षा नव्हती, पण स्वतःला सिद्ध करायची ही जिद्द होती आणि आज जिद्दीनेच मला इथपर्यंत पोहोचवले. खरंच खूप खूप धन्यवाद. आणि स्पर्धा खूप छान झाल्या. नक्कीच. खरं तर निवास सर क्रिकेटच्या मैदानावर सर आम्ही एकदा पहिलाच संघ खेळायला आला, नाणेफेक जिंकली ना की त्याला प्रतिक्रिया विचारतोय आयोजन कसं वाटलं. जो खेळाडू अजून त्या मैदानावर उतरला नाही त्याच्याकडून प्रतिक्रिया घेतल्या जातात. मला अभिमान वाटतोय की खेळ 2-3 सामने खेळल्यानंतर या मैदानाबद्दल या आयोजनाबद्दल छान प्रतिक्रिया दिल्यात. आयोजनाला कोणी वाईट म्हणत नाहीत हे महत्वाचं आहे, परंतु तुमची जी सांघिक भावना आहे आणि खेळाबद्दलची तुमची चिकाटी आहे, तुमच्या पाठीशी असलेले तुमचे मार्गदर्शन आहे, तुम्हाला सतत पुढील सामन्यामध्ये यश प्राप्त होऊ अशा प्रकारे पुन्हा एकदा या आयोजकांच्या माध्यमातून शुभेच्छा देतोय आणि वळतोय. नमस्कार. बक्षीस वितरणापूर्वी फक्त एवढंच बोलायचं आहे की पहिल्यांदाच आयोजन होतं आमच्या या गावामध्ये. मला तर वाटेल उरण तालुक्यामध्ये भरपूर वर्षानंतर पहिल्यांचे सामने या तालुक्यामध्ये झालेले आहेत. तरी नजर चुकीने किंवा कोणत्याही कारणामुळे सर्व संघांची मी माफी मागतो. जर काही चुकून राहिला असेल ग्राउंडबद्दल तक्रार किंवा आणखी काही असेल, भरपूर दूरून संघ आलेले आहेत. तुमची पण मेहनत आहे. आमच्याकडनं पहिल्यांदाच आयोजन झालेलं. जर काही चुकलं असेल तर खरंच सर्वांची माफी मागतो. धन्यवाद. सर्व व्यवस्थित झालेलं आहे, कारण पहिले प्रयत्न होते, परंतु प्रयत्नातूनच माणूस शिकत असतोय हे नक्कीच आपल्याला पुढचं साध्य. सरांची अपेक्षा आहे की पुढील वर्षी येणाऱ्या कालामध्ये याच ठिकाणी 16 संघांचं आयोजन असेल अशा प्रकारची त्यांना मला माझ्या समोर आशावाद व्यक्त केलेला आहे. आणि त्यावेळी देखील सर तुमच्याकडून सूत्रसंचालन किंवा निवेदनाची अपेक्षा केलेली आहे. त्या आयोजनाला देखील शुभेच्छा असतील. चांगलं आयोजन झालं. या आयोजनामध्ये विद्यालयाच्या मुख्याध्यापिका निकिता मॅडम आणि त्यांचे सर्व सहकारी स्टाफ, पाऊस येतोय तर सर्वांनी मोलाचं सहकार्य दिलंय, त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद देतोय आणि बोलतोय या सांघिक पारितोषिकाकडं. तर या ठिकाणी आपलं पहिलंच ठरलं होतं की प्रथम आणि द्वितीय क्रमांक, प्रथम क्रमांक येईल त्याच्यासोबत हरणारा संघ हा द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय आणि द्वितीय क्रमांकाच्या संघासमोर हरणारा संघ हा चतुर्थ क्रमांकाचा. अर्थातच सिद्धिविनायक शहापूर या संघासमोर हरणारा संघ म्हणजेच ज्यांच्या खूप अपेक्षा होत्या, घरच्या मैदानावर प्रेक्षकांचा देखील उदंड प्रतिसाद होता, परंतु त्यांना मात्र इथं अपयश प्राप्त झालं. तो संघ अर्थातच 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला जे ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आवरे. मी आमंत्रित करतोय कर्णधार आणि सर्व संघाला, चला लवकर यायचं आहे. तिसऱ्या क्रमांकाच्या संघाने देखील तयारीत राहायचं आहे. तो थोडासा चला या कर्णधार
तिन्ही मान्यवर देतील. सर्वांना उभं राहू दे इथं. स्वर्गीय अशोक जनार्दन ठाकूर चषक 2026 चतुर्थ क्रमांकाचा मानकरी जे ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आवरे. आदरणीय सूर्यकांत ठाकूर सर, त्याचबरोबर मॅडम सिंधुताई, त्याचबरोबर वामन ठाकूर सर, या सर्वांच्या शुभ हस्ते या संघाला पारितोषिक दिले जाते. आवरे संघासाठी एकदा जोरदार टाळ्या कार्यानं. या कबड्डीमध्ये पदार्पण उशिरा झाले असेल त्यांना जे उर्वरित 3 संघ आहेत आजच्या दिवसाचे मानकरी, हे ज्येष्ठ असले तरी आवरे संघानं देखील चांगला खेळ केला. तदनंतर तृतीय क्रमांकाचा मानकरी अर्थातच सिद्धिविनायक नांदगाव. मी आमंत्रित करतोय नांदगाव संघाला संपूर्ण स्क्वॉड घेऊन आपण आपलं पारितोषिक स्वीकारण्यासाठी यायचं आहे. 2000 रुपये धनराशी आणि आकर्षक असा चषक. चतुर्थ क्रमांकाची देखील 2000 रुपये धनराशी आणि आकर्षक असा चषक होता. तृतीय क्रमांकासाठी देखील 2000 रुपये धनराशी आणि आकर्षक असा चषक. नांदगाव संघाने यायचं आहे लवकर. चला या. नांदगाव संघ, खऱ्या अर्थानं तुम्ही जरी हारला असलात तरी तुमची हार ही केवळ काहीशा पॉइंटने झालेली आहे, काहीशा गुणाने झालेली आहे. अपयश यशाची पायरी समजून आपण पुढील खेळासाठी तत्पर राहायचं आहे. म्हणून अनेक वेळा सांगितलेलं आहे की एक हार से कोई फकीर नहीं बनता और एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता. अपयशानं अगदी खचून जाऊ नका. येणाऱ्या कालामध्ये आणखीन प्रयत्न करा. प्रयत्न वाढूचे कण रगडिता तेलही गले, अशा प्रकारची म्हण आहे. येणारा काल हा तुमचा असेल, परंतु त्यामध्ये प्रयत्न करणं तुमचं काम आहे. तर तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला सिद्धिविनायक नांदगाव संघाचं हार्दिक अभिनंदन. आणि तदनंतर आजची अंतिम लढत झाली. जरी एकतर्फी लढत वाटत असली परंतु चांगल्या प्रकारचं खेळाचं प्रदर्शन इथं घडलं गेलं. कर्णाला संघ आणि त्याने प्रतिक्रिया देताना सांगितलं की जरी आमचा संघ एक चांगला प्रकारचा म्हणजे मातबर संघ असला, राज्यस्तरावर गेला असला, तरी या संघासोबत खेळताना देखील आम्ही एक चांगला खेळ दाखवण्याचा प्रयत्न करू. आणि तशा प्रकारचं शहापूर संघाकडून अपेक्षा होती एक चांगली प्रकारे खेळ, परंतु कुठंतरी काहीतरी कमी पडला असेल आणि शहापूर संघ हा द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला. मी आमंत्रित करतोय सिद्धिविनायक शहापूर संघाला आपल्या दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस स्वीकारण्यासाठी यायचं आहे. कारण या मैदानी खेळामध्ये आपण तुम्ही यजमान आवरे संघाला पराभूत करण्याची किमया केली. शेवटच्या क्षणी अगदी अंतिम क्षण होता, चुरशीची लढत झाली. काही अंशी कधी आवरे संघ वरचढ होता तर काही ठिकाणी तुम्ही वरचढ होतात. अशा प्रकारची ती एक रोमहर्षक लढत झाली. पाटील सरांच्या समवेत हा संघ बक्षीस स्वीकारताना आपण पाहतोय. अभिनंदन, द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला. आणि अर्थातच ज्या खेळाडूंकडून सुरुवातीपासून चांगला खेळ आम्हाला पाहावयास मिळाला. कबड्डी काय असतं आणि त्यामध्ये देखील या किशोरवयीन मुलींनी जो खेळ दाखवला त्या खेळातून कदाचित आमचा आवरे संघ जर अंतिम फेरीपर्यंत पोहोचला असता तर प्रेक्षकांची संख्या जास्त राहिली असती. कारण हितचिंतक हे जास्त इथं आवऱ्याचे होते, परंतु आमच्या सारख्यांना तुमचा खेळ पाहाव्यास मिळाला. अप्रतिम खेळ. आणि तुमचे खेळाडू, मला तर वाटते मी विचारणा केली 1-2 खेळाडूंना की जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय किंवा किती खेळाडू, साधारणतः बहुतांशी संघ म्हणजे बरेचसे खेळाडू राज्यस्तरीय संघामध्ये समाविष्ट आहेत. हे ऐकून अत्यानंद झाला. प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरणारा कर्णाला स्पोर्ट पनवेल आमंत्रित करतो या संघाला. मीडियासाठी जर 4ही संघाचे फोटो हवे असतील तर कुठेही जाऊ नका. आयोजक हवा आहे ना एक फोटो, कॉमन फोटो. अभिनंदन पुन्हा एकदा कर्णाला स्पोर्ट पनवेल संघासाठी जोरदार टाळ्या व्हायला हव्यात. कारण आजच्या दिवसाचा सिकंदर, आजच्या दिवसाचा या स्वर्गीय अशोक जनार्दन ठाकूर चषक 2026चा विजेता संघ नाव आहे कर्णाला स्पोर्ट पनवेल.
नाव पुढं करा ते सन्मान चषकावरचं नाव बुके वगैरे तुमच्या हातात घ्या. संघाचा छोटा चिमुकला पाठीराखा याच्या समवेत हा फोटो घेतला जातोय. एकदा आयोजक आणि मॅडम या एक फोटो कॉमन या विजेत्या संघासोबत व्हायला हवाय. थांबा जरा. प्रथम चारही संघासोबत खरं म्हणजे व्हायला हवे फोटो. चारही संघ या, कारण हाच फोटो उद्याच्या पेपरला दिसेल. फोटो येतील. चीज म्हणा म्हणजे काय, स्माइल वाले फोटो. आंबा सरांनी निवास सर या. छत्रपती शिवाजी महाराज की जय.